या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. चंदगड तालुक्यातील हसगोळी परिसरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. हसगोळी ते सरोळी रस्त्यावरील एका पोल्ट्री शेडमध्ये कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा आढळून आला. पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेळगावमधील दोघांसह स्थानिक 4 ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी मुंबईतील 3 ताब्यात घेण्यात आलं होतं. घटनास्थळावरून विविध रसायने, काचेची उपकरणे, वजन काटे, इलेक्ट्रिक हीटर, मिक्सर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. चंदगड आणि बेळगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हसगोळी परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई केली. हसगोळी ते सरोळी रस्त्यावरील शेतातील पोल्ट्री शेडमध्ये कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा आढळून आला. या प्रकरणात बेळगावमधील दोघांसह चंदगड तालुक्यातील 4 ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य संशयित पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्या पोल्ट्रीमध्ये हा साठा ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी संबंधित संशयितांना पोल्ट्री शेडमध्ये नेऊन चौकशी केली असून आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारवाई दरम्यान घटनास्थळावरून विविध रसायने, काचेची उपकरणे, वजन काटे, इलेक्ट्रिक हीटर, मिक्सर, ड्रिल सदृश्य मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी केवळ एमडी ड्रग्जचा साठा केला जात होता की ड्रग्जची निर्मितीही केली जात होती याचा तपास सुरू आहे. मुंबईतील कुर्ला येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या एमडी ड्रग्ज कारवाईच्या तपासातून चंदगड आणि बेळगावचे धागेदोरे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे येथील पोलिसांचे पथक मागील 3 दिवसांपासून या परिसरात साध्या वेशात माहिती गोळा करत होते. त्यानंतर संशयितांच्या घरांवर छापे टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या पोल्ट्री फार्मचा वापर केवळ ड्रग साठवण्यासाठीच होत होता की येथे एमडी ड्रगची निर्मितीही केली जात होती याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.